नमस्कार. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे म्हणजेच SCERT यांच्याकडून एक महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे. हे परिपत्रक आहे PAT परीक्षेबद्दल, म्हणजेच संकलित मूल्यमापन चाचणी 2च्या संदर्भात. चला तर मग पटकन यावर एक नजर टाकूया. तर प्रश्न असा आहे की PAT 2 परीक्षेसाठी आलेल्या या नवीन परिपत्रकात नेमकं आहे तरी काय? चला हे सगळं एकदम सोप्या आणि सरळ भाषेत समजून घेऊया. हे बघा, स्क्रीनवर जे दिसतंय ना ते मूळ परिपत्रक आहे. हे 9 एप्रिल 2026 रोजी जारी झालंय आणि त्याचा संदर्भ क्रमांक आहे 1167. म्हणजे आपण जी काही माहिती पाहणार आहोत ती 100% अधिकृत आहे. ठीक आहे, चला तर मग या परिपत्रकातल्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, आणि तो म्हणजे परीक्षेचं वेळापत्रक. तर मग संकलित मूल्यमापन 2 साठी आता हे नवीन सुधारित वेळापत्रक नेमकं काय आहे? आता या तारखा नीट लक्षात घ्या. 11 एप्रिल 2026 रोजी इयत्ता 2री ते 8वी साठी प्रथम भाषेचा पेपर होईल. त्यानंतर 16 एप्रिल 2026 रोजी गणिताचा पेपर असेल, पुन्हा त्याच इयत्तांसाठी म्हणजे 2री ते 8वी. आणि शेवटी 22 एप्रिल 2026 रोजी तृतीय भाषेचा म्हणजेच इंग्रजीचा पेपर होणार आहे. परीक्षेचा वेळ इयत्तेनुसार 60 ते 120 मिनिटांपर्यंत असू शकतो. बरं, वेळापत्रक तर आता आपल्याला कळलंय, पण फक्त तारखा माहिती असून चालणार नाही. शाळांसाठी काही महत्त्वाचे नियमसुद्धा दिले आहेत, तेही पाहणं गरजेचं आहे. तर मग मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी अशा कोणत्या महत्त्वाच्या सूचना आहेत ज्यांचं पालन करणं अगदी बंधनकारक आहे? परिपत्रकात काही गोष्टी अगदी स्पष्टपणे सांगितल्या आहेत. परीक्षा सकाळी 8 ते 11 याच वेळेत घ्यायची आहे. जर काही कारणास्तव गरज पडली तर दुपारच्या सत्रात म्हणजे 12 ते 3 दरम्यान परीक्षा घेता येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळा आपल्या स्तरावर या वेळापत्रकात कोणताही बदल करू शकत नाही. परीक्षेचं नियोजन आणि ती व्यवस्थित पार पाडण्याची सगळी जबाबदारी मुख्याध्यापकांची असेल. आणि हो, ही परीक्षा अत्यंत पारदर्शकपणेच झाली पाहिजे. आणि आता ही सगळ्यात महत्त्वाची आणि कडक सूचना. प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून ते सोशल मीडियावर फिरवणं हा एक दंडनीय गुन्हा आहे. परीक्षेची गोपनीयता पाळणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यात कोणतीही हैगई चालणार नाहीये हे अगदी स्पष्ट सांगितलं आहे. आता आपण या शासकीय परिपत्रकांबद्दल बोलतोच आहोत, तर ह्याच संदर्भात एक छोटी पण उपयोगी माहिती. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या शासकीय निर्णयांचं सोप्या भाषेत विश्लेषण करणारी एक संपूर्ण GR प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. वेळ मिळाल्यावर नक्की तपासा. ओके, चला आता पुन्हा आपल्या आजच्या विषयाकडे येऊया. आता पाहूया की या संपूर्ण परीक्षा प्रक्रियेत अधिकारी आणि पर्यवेक्षणाची काय भूमिका असणार आहे. म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तालुका आणि जिल्हा स्तरावरचे अधिकारी नेमके काय करणार आहेत? इथे व्यवस्था अगदी चोख ठेवलेली दिसतीये. जिल्हा आणि तालुका पातळीवर नियोजन बैठका होतील. परीक्षा काळात शाळांना अचानक भेटी देण्यासाठी भरारी पथकं सुद्धा असणार आहेत आणि कमीत कमी 10% शाळांना भेटी देऊन देखरेख ठेवली जाईल. इतकंच नाही तर परीक्षा झाल्यावर सुद्धा 10% उत्तरपत्रिका काढून त्या अधिकाऱ्यांकडून पुन्हा तपासल्या जाणार आहेत. चला, आतापर्यंत आपण बरीच माहिती पाहिली, पण या सगळ्यामधून सर्वात महत्त्वाचं काय आहे जे लक्षात ठेवायलाच हवं ते एकदा बघूया. तर मग या सर्व माहितीतून असे कोणते मुख्य मुद्दे आहेत जे आपण विसरता कामा नये? पुन्हा एकदा सांगतो, या 3 तारखा अगदी पक्क्या लक्षात ठेवा. 11 एप्रिल प्रथम भाषा, 16 एप्रिल गणित आणि 22 एप्रिल तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी. या तारखा चुकवू नका. जर आपल्याला हे विश्लेषण आणि ही माहिती उपयोगी वाटली असेल तर कृपया एक लाईक नक्की करा. इतरांसोबत शेअर करा म्हणजे त्यांनाही मदत होईल. आणि आपल्या मराठी वर्ग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, या परिपत्रकाची लिंक आणि इतरही महत्त्वाच्या लिंक्स सगळं काही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. ते एकदा नक्की तपासा. धन्यवाद.